नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. आता ऑलमोस्ट 2 ते 3 महिन्यानंतर आज व्हिडिओ होतोय आणि आजचा व्हिडिओ बॅक सीट वर आहे, कारण का आज मी ड्रायव्हर नाही, आज मी पॅसेंजर आहे. आज माझे 2 मित्र आहेत, म्हणजे माझा एक मित्र आहे, मित्राचा भाऊ आणि अजून एक जण आहे ज्यांना आपल्याला दत्तवाड मधून पिक करायचं आहे. अशी 4-5 जण आहेत आणि आम्ही छोटीशी वन डे ट्रिप प्लॅन केली आणि आता तिकडे निघालो. ऍक्च्युली ऑन द वे आहे आम्ही तिकडे जायलाच. आता मेन म्हणजे ज्या लोकेशनला जायचं तिथलं मला काही माहित नाही. एवढं माहित आहे की नाव राधानगरी मध्ये जायचं आहे आपल्याला, पण तिथं कुठं आणि काय याबद्दल मला काही माहित नाहीये. त्यामुळे आज जेवढं मी नेहमी तुम्हाला सस्पेन्स मध्ये ठेवायचा प्रयत्न करतो, तेवढा सस्पेन्स मध्ये मी आज स्वतःच आहे. आता बघूया जायचंय कुठं आणि अजून पुढं काय काय धमाल होते ती पूर्ण तुम्हाला दाखवतो. तर मग चला निघूया. आत्ता सध्या आहे आम्ही हुपरीमध्ये. ऍक्च्युली जे माझ्या मित्रांचे भाऊ आहेत त्यांचे एक मित्र येणार होते, त्यांना घ्यायला आम्ही हुपरीमध्ये आलो होतो. आता त्यांना रिसीव्ह केले आणि सध्या ही लोक घ्यायला लागलेत, मटण घ्यायला लागलेत. आता इथनं पुढं झालंय आता बऱ्यापैकी. मग अशी बाजार घ्यायचा होता, सगळा बाजार वगैरे घेतला, सगळं तयारी झालेली आहे. डायरेक्ट जायचंय लोकेशनला. आता इथनं पुढं फक्त मेन काम लोकेशनला गेल्यावर आहे की तिथं जाऊन सगळं बनवायचं आहे आणि आमच्यामध्ये कुक एकच आहे. मग आता जेवण कधी बनणार आणि कधी मिळणार हे माहित नाही, पण त्याची पण एक वेगळीच मजा आहे. रेडीमेड खाण्यापेक्षा स्वतः बनवून जे काय आपण तिथे गेलो खातो, त्याची जी येणारी मजा आहे ती वेगळीच आहे. आज ती मजा अनुभवायची. आता इथलं मटण घेतलं, पॅकिंग सगळं झालं की आता निघायचं. हे वीज निर्मितीचं पाणी आहे ना. भारी. बरोबर. इथं आलं हे आहे काळमवाडीचं धरण. म्हणजे काळमवाडीच्या धरणातनं जिथनं पाणी म्हणजे दरवाजे उघडून पाणी पाणी बाहेर पडतं पावसाळ्यामध्ये जास्त झाल्यावर, ते दरवाजे हे येत आहेत, याच्यातून हे पाणी येतं. पाणी हे एवढं स्वच्छ आहे की पाण्यातनं खालचा तळ सुद्धा दिसतोय पूर्ण. एवढं पाणी हे स्वच्छ आहे. आणि आता इकडे आल्यानंतर मजा इथली वेगळीच. आणि हा योगेश, आम्ही ऑलमोस्ट 6वी-7वी पासून आम्ही एकत्र आहे. 6वी-7वी पासूनचे आम्ही मित्र. 8वीला थोडं वेगळ्या वर्गात गेलो होतो, तो भाग वेगळा, पण तरी सुद्धा आम्ही तेव्हापासूनचे मित्र आहोत. हे अजूनपर्यंत आम्ही सोबत आहे. बघण्याची मजा येते ना, ती मजाच वेगळी आहे. आता सध्या डेस्टिनेशनला पोहोचलोय. ऍक्च्युली राधानगरीचं जे धरण आहे त्या धरणापासून सुद्धा आत जवळपास ऑलमोस्ट 4 ते 5 किलोमीटर आत काळमवाडीचं जे धरण आहे
हा, काळमवाडीचं जे धरण आहे त्या धरणापासून कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर आत लोकेशन आहे, तिथं आलोय. आणि इथं हे जे सगळं दिसतात झाडी आजूबाजूची, ही सगळी झाडी ही जंगलातल्या दुर्गम भागामध्ये केलेली शेती आहे. म्हणजे जंगलातल्या दुर्गम भागामध्ये ही शेती करता येते, ह्याचा हा पुरावा आहे. इथं नारळ म्हणू नका, केळी म्हणू नका, आंबा, पेरू, जे तुम्ही जेवढी फळांची नावं तुम्ही घेऊ शकाल ती सगळी इथं मिळतात. आत्ता सध्या आहेत इथं. आत्ता सध्या अननस आहे, फणस आहे, त्यानंतर आंबा आहे, त्यानंतर काजू सुद्धा आहे, नारळ आहे, परत केळ्याचे तर काय ऑलमोस्ट केळीची मोठीच्या मोठी कमीत कमी 10 ते 12 एकर मध्ये पसरलेली बाग आहे. आता इथले जे ओनर आहेत त्यांनी हे सगळं कसं केलंय हे त्यांनाही विचारूया. पण त्याच्या अगोदर थोडस वर जाऊन तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवतो. एकदा व्ह्यू बघा आणि मला सांगा की तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटला ते. हा सगळं एकंदरीत व्ह्यू आहे. आपण थांबलोय हे इथं खाली आहे आणि हे पुढं दिसतंय ही सगळी केळीची शेती आहे आणि ऑलमोस्ट इकडपर्यंत पसरली आहे. आणि पुढं हे जे दिसतंय सगळं पाणी, हे सगळं जे पाणी दिसतंय समोरचं इकडचं, हे काळमवाडी डॅमचं आहे. आणि त्यांनी स्वतःसाठी म्हणून सुद्धा इथं एक शेततळ सुद्धा डेव्हलप करण्याच्या तयारीत आहे. हे बघा, हे इथं म्हणजे दुर्गम भागातही शेती करता येते ह्याचं एक चांगलं उत्तम उदाहरण आहे. आता मी थोड्या वेळानंतर इथले जे मेन आहेत ते काका आहेत त्यांच्याशी बोलतो आणि तुम्हालाही ऐकवतो त्यांचं काय म्हणणं आहे याच्यावर. पण यार हे सगळं म्हणजे एकदम वेगळं वाटतंय बघायला सुद्धा. आंघोळ करून झाल्यानंतर आता तयारी आहे जेवणाची आणि प्रत्येकजण आपापल्या कामाला लागले. इथं आत्ता सध्या कांदा चिरायचं, कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर, काकडी आणि लिंबू सगळी इथं चिराचिरीची व्यवस्था आहे. तोपर्यंत आमच्या इकडं योगेश शेठ सगळं धुवून साफ करून शिजायला टाकण्याच्या तयारीत आहे तिकडं. आजचं जेवण आहे ते चुलीवरचं जेवण आहे. इथं सगळा स्वयंपाक होणार आहे आणि करणारे आजचे शेफ आहेत आमचे योगेश दादा. कराल ना चांगलं? हो, एक नंबर. हे फक्त कॅमेऱ्याकडे बघून बोलायला, नंतर शिव्या घालणार आहे मला. आणि हा कांदा चिरायचं तर चाललंय, आता पूर्ण प्रोसेस दाखवतो नंतर. आता डोंगरातल्या दुर्गम जागेमध्ये शेती कशी झाल्या आणि काय झाले ह्याची पूर्ण प्रोसेस आता तुम्हाला दादा सांगतील. हे आहेत हे जे पूर्ण आता आपण जेवढी जागा बघितली या जागेचे मालक आहेत आणि ह्यांनी आता आपल्याला टोटल डिटेलमध्ये सांगतील की यांनी इथं कसं कसं केलं, म्हणजे सुरुवातीपासूनची आतापर्यंतची पूर्ण जेवढी जर्नी आहे ते हे तुम्हाला आता सांगतील. कोरोना नंतर आम्ही इथं आलो आणि बघितलं तर जमीन पूर्ण ओसाड होती. इथं येऊन मग आम्ही कोरोना नंतर डेव्हलप करायचा निर्णय घेतला. पहिल्यांदा आलो, पूर्ण इथं झाडाचा प्लॅन केला, काजू झाडं. कारण इथलं क्लायमेट बघितलं तर तसेच काजूसाठी पोषक वातावरण आहे. म्हणून आम्ही पहिल्यांदा काजू लागवड करायचा निर्णय घेऊन काजू लावायला चालू केलं. त्यानंतर मग परत नारळ, सुपारी. त्यानंतर परत आमच्या लक्षात आलं की इथे एक केळीची बाग होऊ शकते. केळीसाठी सुद्धा इथे वातावरण चांगलं आहे. त्यानंतर मग आम्ही केळीचा निर्णय घेतला.
केळी सुद्धा आम्ही भरपूर म्हणजे 8 एकर मध्ये आता आमच्या केळी आहेत. आणि इथून केळी आपण एक्सपोर्ट केली. दुबई, इराण या दोन्ही देशामध्ये आपण केळी एक्सपोर्ट. आपण आता असं केलंय इकडं एका ओळीत नारळ टाकलेला आहे, नारळ लावलेला आहे. इकडे दाखवतो. ह्या केळीच्या बागेमध्ये नारळाचे हे लावलेलं आहे, लागवड केलेलं आहे. आणि इकडच्या बाजूला सुपारीची लागवड केलेली आहे. इकडे 2 एकर मध्ये नारळ सुपारी आहे आणि तिकडच्या बाजूला आंब्याची लागवड केली आहे. हे आंब्याची लागवड केलेली आहे. एक आड एक सरीत आंबा लावलेला आहे. हे आता केळीचं खोडवा निघाला की पूर्ण रिकाम होणार. फळझाड अगोदरच आपण लावून ठेवलेले आहेत. मग एवढ्या याच्यामध्ये कसं झालं सगळं? एवढ्या ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला काय म्हणजे काय विचार? म्हणजे हा तर पूर्ण ह्याचा भाग होता, पूर्ण जंगल एरिया. पूर्ण जंगल पूर्ण एरिया. जंगल त्याच्यामध्ये मग तुम्हाला म्हणजे आतापर्यंत करताना काय काय म्हणजे किती त्रास झाला किंवा काय झालं? भरपूर त्रास झाला. पहिल्यांदा इथं एक तर वस्ती नाही, लेबर प्रॉब्लेम. मग इथं ते बाहेरून लोक आणायची, तेवढं काम करायचं आणि इथं राहायचं. कारण इथं जंगली प्राण्याची सगळं रहिवास असल्यामुळं इथं राहायला सुद्धा कोण मागत नाही. त्यात आम्ही ऍडजस्ट करून आम्हाला तर सरावच झाला इथं. मग त्यानंतर आम्ही गावाकडून लेबर आणायचं आणि ही राहिलेली आपण कामं करत आता इथपर्यंत या स्टेजला आपण आलोय आता. आणि पाण्याचं वगैरे कशी व्यवस्था होती? पाण्याचं आपण एक विहीर मारलेलं आहे आणि खाली एक हिला नदीतून आपण उपसा करतोय. पाण्याची व्यवस्था आहे इथं, काय अडचण नाही. पाणी भरपूर आहे. हा कॉलर माईकच आहे, हा असं लावतात. पण कसं तुम्ही आता तुमच्या शर्टाला कुठेच लावायला व्यवस्था नाही ना. ही आहे पूर्ण केळीची बाग. अशीच बाग वरच्या बाजूला एक आहे आणि तिकडे तर ह्याच्यापेक्षा जास्त झाडी आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त तिकडं वेगळ्या प्रकारचं हे आहेत. आणि हा इथला सोन्या. मगाशी मेन सांगायचं म्हणजे हा सोन्या आम्ही जिकडं गेलो त्या ठिकाणी आमच्या पाठीमागं होता. पूर्ण आम्ही तिथनं पाण्यात जाऊन तिथनं स्विमिंग करून बाहेर येऊपर्यंत तो आमच्या सोबत होता. लॉयल्टी म्हणतात ती अशी. आणि तो आम्हाला ओळखतही नाही, पण ती इथं आलोय म्हणून तो आमच्या बरोबर होता. आणि हे सगळी केळी. हा खालचा कोका ना, कोका ह्याच सुद्धा भाजी करतात. आणि हे केळी ह्याची सुद्धा भाजी करतात. मी खूप लहान असताना याची भाजी खाल्लेली, कोकाची. मी किती दिवस झालं माझ्या मित्राला मागा लागलोय की मला एक पाहिजे, भाजी करायची मला पाहिजे एक म्हणून. मिळालंच नाही. भरपूर आहे. आता इथनं तर मी भरपूर काय काय नेणार आहे. तुम्ही म्हणत असाल तर माझ्याकडनं चार्जेस घ्या, पण मला जे पाहिजे ते सगळं मला द्या. मला तुमच्याकडनं केळी पाहिजेत, कोका पाहिजे, फणस पाहिजे, त्यानंतर आणि काय पेरू आणि आपलं काजू. आपला अंधार पडायच्या काढायला पाहिजे. हो, या सगळ्या गोष्टी मी आज जाताना घेऊन जाणार आहेत ना. मला पाहिजेत कारण का माझ्या मुलाला माझ्या केळी भरपूर आवडतात. तो खूप खातो, तर तेवढं ते घेऊन जाणार आहे. आता वर तिकडे तयारी चालली असेल, बाग फिरूया आणि मग तिकडे वर तयारीला जाऊया.